सर्वांकडे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि काय एक मेसेज देणार महाराष्ट्राच्या जनतेला? बघा, नवीन वर्ष महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आहे. आज ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंबहुना दिल्लीमध्ये सुद्धा जिथे जिथे मराठी माणसं आहेत ते हे आपलं मराठी नववर्ष साजरं करतायत, गुढ्या उभारतायत, आनंदात आहेत. हा आनंद आमच्या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये कायम राहावा याच मी त्यांना शुभेच्छा देतो. अर्थात आज काय राजकीय बोलण्याचा प्रयोजन नाही शुभेच्छा देताना, पण राज्यकर्त्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या खास करून आपल्या मनातील राजकीय कटुता दूर करून सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्र मजबूत करण्याची गुढी आपल्याला कशी उभारता येईल, स्वाभिमानाची गुढी कशी उभारता येईल, या संदर्भात एकत्र बसून विचार करणं गरजेचं आहे. सर, नाशिकमधील जो प्रकार समोर आलाय त्याला नाशिकची एक्स्ट्रीम फाईन म्हटलं जातं. महाराष्ट्रातील एक्स्ट्रीम फाईन अत्यंत धक्कादायक असा प्रकार काल उघडकीस आला, समोर आला. हे जे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचे म्हणतो जे मार्गदर्शक आहेत, आध्यात्मिक मार्गदर्शक नाशिक जिल्ह्यातले, त्यांना काल बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक केली. बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक केली. हे एक प्रकरण नाही, अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत. आणि पोलिसांनी जो मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे या महाराष्ट्रातल्या सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रातल्या अनेकांचे पुरावे त्या मुद्देमालामध्ये असल्याचं आत्ता सांगितलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आम्ही मंजूर केला आहे महाराष्ट्रामध्ये शासनानं. आणि असं असताना सुद्धा शासनातल्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्ती, मग महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, मंत्री असतील, आमदार असतील, हे सगळे अंधश्रद्धा वाळ, त्या बाबाचे कोणी पाद्यपूजन करत आहे, कोणी त्यांचे पाय धुत आहेत, कोणी त्यांच्या पायाचं तीर्थप्राशन करत आहे, कोणी त्यांच्याबरोबर पूजेला बसलं आहे, कोणी जादूटोणा करत आहे. खरं म्हणजे ज्यांची छायाचित्र आलेली आहेत त्यांच्याबरोबर, पाद्यपूजेपासून ते त्यांच्याबरोबर पूजेला बसण्यापर्यंत किंवा इतर विधी करतायत ते अंधश्रद्धेच्या, त्या सगळ्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून आधी अंधश्रद्धा विरुद्ध निर्मूलन कायदा जो आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले पाहिजे. ताबडतोब गुन्हे दाखल केले पाहिजेत. आणि महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम काय आहे की महिलांवरील अत्याचारासंदर्भात आवाज उठवणं, अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करणं. पण ते बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांचे जर कोणी पाय धुत असेल, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील, तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि संबंधित मंत्र्यांना गृहमंत्री फडणवीस पदावर कसं काय ठेवू शकतात? त्यांना जर देवेंद्र फडणवीस यांना थोडी जरी नैतिक चाड असेल आणि कायद्याची चाड असेल, तर ज्या मंत्र्यांचे आणि संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींचे संबंध तिथे उघड होत आहेत, आधी त्यांना पदावरून दूर करावं, चौकशी समिती नेमावी ताबडतोब. आणि जोपर्यंत हे निकाल लागत नाही तोपर्यंत सत्तेपासून दूर ठेवावं. त्या महाराजाला कोण जो आहे म्हणतात, कोणी तो भोंदू बाबा, त्याला वाचवण्यासाठी सरकारमधले अनेक लोक प्रयत्न करत आहेत. एक लक्षात घ्या, सगळ्यात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षांना पाय उतार केलं पाहिजे ताबडतोब. सर, रुपाली चाकणकर महिला
अध्यक्ष असून महिला शोषण करणाऱ्या आरोपांच्या हाय प्रोफाईल बाबांच्या संस्थांच्या संचालक आहेत. पाय तुटांना बघताय काय ही अवस्था, काय दयनीय अवस्था. नाही, महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. महाराष्ट्र आपण शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार, ठाकरे बरं अशा महान पुरोगामी व्यक्तिमत्वांची नावं आपण घेतो. महाराष्ट्र हा कायम ढोंग आणि अंधश्रद्धा याविरुद्ध लढणारा हा महाराष्ट्र आहे. ढोंग आणि अंधश्रद्धा म्हणून देशातलं हे पहिलं राज्य आहे ज्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला. पण तुमच्या राज्याचे मंत्रीच सत्तेत टिकण्यासाठी, आपली पापं झाकण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धेचा वापर करून दबावाचं राजकारण करणार असतील तर मला वाटतं की हे गृहमंत्रालयाचं काम आहे की संबंधित आणि स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब बडतर्फ केल्या पाहिजे अशा लोकांना. सर, एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला ती महिला आयोगाकडे न्याय मागायला जाते, इथं महिलांवरती अत्याचार झालाय आणि त्याला काय त्यांना न्याय देतो? नाही, असं या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत, त्या वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवत आहे हे आता मला फार कोडं पडलेलं आहे. त्यांना कोण आणि का कशासाठी वाचवत आहे, का वाचवलं जात आहे. आज पाडव्यासारखा दिवस आहे, मराठी नववर्ष आहे, शुभ दिवस आहे आणि संबंधित ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबांनी अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे. त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या तिथे प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात. हे अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणं कृत्य महाराष्ट्रात घडत असताना या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. रुपाली चाकणकर ट्विट करून म्हणतात, कॅप्टन खराट यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीच कल्पना नाही. असं कसं होऊ शकतं? मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलतायत. त्या खोटं बोलतायत. मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर यात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे? ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही काळापासून चर्चेला येत होत्या. शेवटी एका महिलेनं असह्य होऊन तक्रार केलेली आहे नाशिकमध्ये. पण अशा प्रकारे तिथे काहीतरी चाललेलं आहे बंद दाराआड. महिलांचे हुंदके ऐकायला येत होते अनेक ठिकाणी. तुमचं काम आहे आणि तुम्ही दबाव आणून अनेकांना तक्रारी दाखल करण्यापासून रोखल्याची प्रकरणं समोर आलेली आहेत. त्यांनी मागे पोथी पुराण नको संविधान. ते ठीक आहे, तो विषय दुसरं प्रकरण आहे साहेब. याच्या अगोदर देखील असंच एक प्रकरण आलं होतं. ते अचानक त्या खडसेंच्या जावळीच्या हॉटेल आलं होतं. महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच म्हणतोय, महाराष्ट्राला जेव्हा आपण पुरोगामी राज्य म्हणतो, प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो, याचं कारण आम्ही ढोंग आणि अंधश्रद्धा याविरुद्ध कायम लढे दिले. पण दुर्दैवाने गेल्या 10-12 वर्षांमध्ये देशात आणि महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा महापूर आलेला आहे. चला, थँक्यू. त्यांच्याकडे पिस्तूल सापडले नाही, ठीक आहे. पोलीस पत्रकारांवरती कुत्रे सोडले जाते. हा पोलीस तपासाचा विषय आहे. मला जे म्हणायचं आहे ते मी म्हणालोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्यानं घ्यावी. सगळ्यात आधी महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना पदावरून दूर करावं. जे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळातले तिथे जाऊन विधी करत होते ते विधी कोणते होते, कोणासाठी करत होते, त्यातून त्यांना काय निष्पन्न करायचं होतं, या संदर्भातली माहिती देवेंद्र फडणवीस आपण आपल्या गुप्तचराकडून घ्या. तुम्हाला अत्यंत धक्कादायक अशी माहिती मिळेल. महाराष्ट्रातल्याच आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध अघोरी असं काम करण्यासाठी काही मंत्री तिथे जात होते. सर, काल तुम्ही एक ट्विट केलं रात्री उशिरा, कहाणी अच्छी आहे असं म्हणून तुम्ही एक व्हिडिओ राहुल गांधींचा जुना ट्विट केला. रेफरन्स आहे पक्ष सोडणाऱ्या लोकांचा. अर्थ काय घ्यायचा त्या ट्विटचा? त्याच्यामध्ये राहुल गांधींनी फिडेल केस्ट्रोची जी गोष्ट सांगितलेली आहे की सध्या जे पक्ष सोडतायत त्या पक्ष सोडणाऱ्यांची कथा त्याने सांगितलेली आहे.
हे सगळ्यांनाच लागू आहे, हे शिवसेनेला सुद्धा लागू आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा जेथे जेथे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा पक्ष फोडेपणाचं काम करतायत, लोकांचे कार्यकर्ते आमदार खासदार फोडतायत, त्यांनी ती गोष्ट ऐकायला हवी. कारण शेवटी जे आमच्याबरोबर राहतात तेच आमचे लढवय्ये शिलेदार आहेत. जे पळून जातात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ऑपरेशन टायगर याच्या मागे कुठे कसलं ऑपरेशन टायगर? सगळे फुसकेबार आहेत. आतापर्यंत हे तुमचे काय उपमुख्यमंत्री शिंदे गेल्या वर्षभरामध्ये 25 काय 100 वेळा दिल्लीमध्ये आले. प्रत्येक वेळा ते आले की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर. एक दिवस त्यांचंच ऑपरेशन अमित शहा करतील बघा तुम्ही. हे ह्यांना भारतीय जनता पक्ष अद्याप कळलेला नाही आहे काय आहे तो. भारतीय जनता पक्ष समजून घ्यायला त्यांना फार वेळ लागेल. आम्ही फार खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे. सर, मुडवा जमीन घोटाळा, जैन जमीन घोटाळा समोर आला. त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी 4000 एकर जमीन श्रीरामपूर तालुक्यात घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना निलेश लंकेंनी त्याचे आरोप केले. बघा, हा विषय अत्यंत गंभीर आहे. हा विषय 4000 एकर जमिनीचा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे. माझ्याकडे सुद्धा विषय हा आला होता. पण त्याच दरम्यान विधिमंडळामध्ये विजय वडेट्टीवार यांनी त्या विषयाला आवाज त्यांनी बुलंद केला. आता खासदार निलेश लंके त्याच्यावर बोलत आहेत. सरकारी जमिनी मंत्री आणि त्यांचे नातेवाईक हजारो एकर हेक्टर्स कशा प्रकारे लुबाडतायत याचं हे उत्तम उदाहरण. अशोक चव्हाण यांना एका प्लॉटसाठी राजीनामा द्यावा लागला होता. तिथे जैन, मुंडवा, आता हे 4000 एकर. कारण असं आहे की ते काँग्रेसचं राज्य होतं आणि त्यांच्याकडे किमान नीतिमत्ता होती. ते काँग्रेसची राजवट होती आणि त्यांच्याकडे किमान नीतिमत्ता होती. पण भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये चोर, दरोडेखोर, लफंगे, भ्रष्टाचारी यांना प्रतिष्ठा दिली जाते. त्याच्यामुळे जमिनी लुटल्या काय देशाच्या, राष्ट्राच्या, बरं का, कोणाला काही पडलेलं नाही. थँक्यू. बोलूया. आजचा दिवस आहे सर, शेतकऱ्यांना मोठा फटका आहे. गारपीट खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आणि सध्या अवकाळी सुरू आहे. होय, मी आज पाहिलं की गारपीट आहे, अवकाळी आहे आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता हे जे बाबा महाराज वगैरे आहेत कोणी ज्यांच्याकडे हे मंत्री जात होते, त्यांचं एक कर्तव्य आहे कि आता या शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी सुद्धा एखादा यत्न करा. चला, क्या हिंदी में कुछ है तो बोल दीजिए. महाराष्ट्र में एक ढोंगी बाबा बाबा का अरेस्ट हुई है. अरेस्ट हुआ है. देखिए, ये जो कोई है नासिक में, एक ऐसे व्यक्ति को पुलिस ने दबोचा है और उसके पास जो सामग्री मिली है बहुत रहस्यमय है, जिसमें महाराष्ट्र की महिला आयोग की अध्यक्षा है, कुछ मंत्री है, कुछ एमएलए है सत्ताधारी पार्टी के, कुछ एमपी है, बड़े बड़े उद्योगपति है. ये ढोंगी बाबा शोषण करता था महिलाओं का ज्योतिष के नाम पर, और उसके पास महाराष्ट्र के बड़े बड़े मंत्री जाकर बहुत कुछ करते थे. अंधश्रद्धा, महाराष्ट्र में अंधश्रद्धा विरोधी कानून हमने लाया है. लेकिन महाराष्ट्र के मंत्रियों कानून को अगर तोड़ रहे हैं तो देवेंद्र फडणवीस ने बतौर गृह मंत्री सबसे पहले महिला आयोग की अध्यक्षा और जिस मंत्री के फोटो और व्यवहार उनके साथ दिखते हैं उनके ऊपर कानूनन कार्रवाई तुरंत करनी चाहिए. और सबसे पहले महिला आयोग के अध्यक्ष जो उसके अंधभक्त है उसको पद से दूर करना चाहिए. महाराष्ट्र के और जिस प्रकार के वीडियोज और फोटोज मेरे सामने आए हैं, तो अब ये तो तय हो गया, ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टाइन फाइल जैसा ही है, उससे भी भयंकर है. अब देखिए, मेरे पास बहुत सी वीडियो आए हैं, एप्स्टाइन फाइल है, और ये मुझे लगता है उसमें ऐसे भी बड़े बड़े लोग हैं भारतीय जनता पार्टी के और सत्ताधारी पार्टी के. अगर सामने आएगी, पुलिस अगर सामने लाएगी, उनके पास 56 क्लिप्स है,
उनके मोबाइल में। अगर ये सामने आएगा मामला तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। नेशनल कमीशन क्या इसके ऊपर एक्शन